आपण आताच्या व्हिडिओमध्ये आंब्याची दुसरी छाटणी, हाय डेन्सिटी आणि अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये दुसरी छाटणी कशी करायची आपण समजू घ्या. पण इथं पहिली छाटणी केली होती आणि इथं साधारणपणे 4 ते 5 फांदे आहेत. याच्यामध्ये आता साधारणपणे 3 ते 4 डोळ्यापर्यंत इथं वर फांदे आलेत आणि आता छाटणी करणं गरजेचं आहे. आता हे फांद्या 3 डोळे कसे आलेत हे आपण बघून घेऊया. आपण जवळनं दाखवूया. इथे घ्या, इथे 1 2 3 4 डोळे आहेत आपल्याला. तर तिसऱ्या डोळ्यावरून आपल्याला छाटणी करायची. जर अनावश्यक दाट फांदे असतील ते पण आपण कमी करणार आहे. आता इथं आपण बघूया, 1 नंबर आहे, हा 2 नंबर आहे, हा 3 नंबर आहे. हे आपण इथून कट करणार आहे. कट मारताना हा तिरपा पाहिजे आपल्याला. सेम पद्धत इथं सुद्धा 1 2, इथं खाली 1 नंबर आहे, इथं 2 नंबर आहे, 3 नंबर आहे. इथून आपण हे कट करणार आहे. असं सगळ्या ह्याच्यामधून आपण 1 2 आणि 3 नंबर नंतर हे कट करणार आहे. त्याचबरोबर ही मधली फांदी आहे, ही थोडीशी दाट आहे. ही सेंटर ओपनिंग केलं तरी सुद्धा चालू शकते. ही आपण फांदी काढून टाकणार आहे. अशा प्रकारे झाडाचा गोल विस्तार होईल. कट करताना आपण बघा इथून डोळ्याच्या वर साधारणपणे 4 बोट अंतर ठेवून, कारण हा कुजू शकतो किंवा सुकू शकतो. त्यामुळे हे कट मारताना डोळ्याच्या वर साधारणपणे 3 ते 4 बोट अंतर, म्हणजे 2 ते 3 इंच सोडून कट मारणं गरजेचं आहे. छाटणीनंतर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराइड हे बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.